रिपाई गवई गट महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता। सरचिटणीस राजेंद्र गवईंनी घेतली काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतला आणि बाळासाहेब थोरातांची भेट। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं हे कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं। अजित पवारांची कबुली, बारामतीच्या निकालाला आपणच जबाबदार असल्याचंही वक्तव्य। राजकारण्यांकडून फारशा अपेक्षा ठेवू नका, त्यापेक्षा मलाच जबाबदारी द्या, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो। राज ठाकरेंचं पुस्तक प्रकाशनादरम्यान वक्तव्य। बीडमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंचं पाय धरून आंदोलकांची विनंती, तर नाटकं करू नका म्हणत मुंडेंनी आंदोलकांना फटकार। 10 वर्षापासूनचा प्रश्न साहेब, तळमळीने सांगतो तुम्हाला साहेब, आमचे सगळे गावकरी इथं आलेले आहेत। पार्टी तर त्यांच्या इंडिमध्ये आता त्याला काय करू शकतो आम्ही साहेब? आम्ही त्यांना सहकार्य करतो, पण तुम्ही सहकार्य का आम्ही तुमच्या कुणाच्या सांगण्यावरून मी चालणारा नाही। अजित पवारांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। सुनेत्रा पवारांना दिल्लीच्या दबावापोटी उभं केल्याच्या रोहित पवारांनी केला होता आरोप। लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट नंतरही करता येणार अर्ज। 80 लाख महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात गोंधळ। शरद पवार, बाळासाहेब थोरात व्यासपीठावर उपस्थित असताना अज्ञात व्यक्ती चढल्यामुळे गोंधळ। मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीतल्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो। पोलिसांनी रॅली रोखल्यामुळे बाचाबाची। राज्यातील 35 लाख विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच साजरा केला स्वातंत्र्य दिन। सरकारची मोफत गणवेशाची योजना केवळ कागदावरच। समृद्धी महामार्ग थेट दिल्लीला जोडणार। एका दिवसात पुढील वर्षीपासून राजधानी दिल्लीला पोहोचता येणार। पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची गाडी फोडली। रमाबाई आवास योजनेत घर न मिळाल्यामुळे आणि टपरीवरील अतिक्रमणामुळे संतप्त अंध व्यक्तीने केली तोडफोड। शेजारच्या देशातल्या अराजकतेमुळे हिंदूंना त्रास। मोहन भागवतांचं विधान, तर संकटकाळी इतर देशांना मदत करणं हीच आपली मूल्य। भागवतांकडून आठवण। गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टच्या युजर्ससाठी धोक्याची घंटा। तुमच्या मोबाईलचा सगळा डेटा मालवेअरकडे। सायबर सुरक्षा कंपनी रिजन लॅब्सचा धक्कादायक अहवाल।